तुमचा नवरा तुमच्याकडे लक्ष देत नाहीये, फोनमध्ये सतत बिझी, बोलायलाही त्याला तुम्हाला वेळ नाहीये आणि तुम्ही मात्र त्याच्यासाठी सतत सगळं काही करताय, पण तरीही तुम्हाला व्हॅल्यू ही शून्य आहे. तर असं जर तुमच्यासोबत होत असेल तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला आज अशा 5 सवयी सांगणार आहे ज्या केल्यावर तुमचा नवरा तुम्हाला कधीच इग्नोर करू शकणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि यातल्या ज्या मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करायचा प्रयत्न करा. तुम्ही जर असं केला तर नक्कीच तुमचा नवरा तुमच्या मागे मागे फिरणार. तर त्यातली नंबर 1 ची गोष्ट आहे, ऑलवेज अवेलेबल राहू नका. आता बऱ्याच स्त्रियांना अशा सवयी असतात की तुम्ही सतत तुमच्या नवऱ्यासाठी अवेलेबल असता, तुमच्या स्वतःची काहीच लाईफ नाही, तुम्ही फक्त जगताय म्हणजे नवऱ्यासाठी आणि लेकरासाठी. तर असं असायला नाही पाहिजे, हीच सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही नेहमी अवेलेबल असता, कॉल केला तर लगेच उचलता, मेसेज केला तर लगेच रिप्लाय देता आणि मग काय होतं, तुमची व्हॅल्यू शून्य होते. लक्षात ठेवा, जास्त मिळालेली गोष्ट माणूस कधीच व्हॅल्यू करत नाही. म्हणूनच काय करायचं तर थोडं बिझी राहायचं, लगेच रिप्लाय नाही द्यायचा. तुमचं स्वतःचं काहीतरी लाईफ बनवा. जेव्हा तुम्ही अनअवेलेबल होता तेव्हा तो स्वतः तुमच्याकडे येतो आणि हीच रियालिटी आहे. तुम्ही सतत जर एखाद्याला अवेलेबल असल्याचा भास करून देत असाल तर त्यांच्या नजरेत तुम्ही किंमत शून्य आहात. आपणच बघा ना, सतत एखादी आपल्याला गोष्ट जर मिळत असेल तर आपण त्या म्हणजे तेवढी किंमत नाही देत आपण त्याला. तुम्ही प्रत्येक जण हे करता आणि जर एखादी गोष्ट खूप दिवसांनंतर आपल्याला ती भेटली आहे तर त्याला आपण किती किंमत देतो. आता उदाहरण देते, मँगो. वर्षभर आपल्याला आंबा दिसत नाही, पण ज्या वेळेस तो झाडावर लटकलेला दिसतो तेव्हा आपण त्याला किती किंमत देतो. आणि नंतर आपण जेव्हा मँगो खातो, एक 10-15 दिवस सतत खातो, त्याच्यानंतर आपल्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही, त्याच्याकडे बघू सुद्धा वाटत नाही. मग हे असंच असतं. त्यामुळे स्वतःची किंमत स्वतः ठरवली पाहिजे. पॉइंट नंबर 2, स्वतःवर काम करा. तर हे कसं करायचं, ही गोष्ट खूप लोक इग्नोर करतात, पण रियालिटी काय आहे माहिती का, अट्रॅक्शन मेंटेन करावं लागतं. नेहमी हेवी मेकअप नाही करायचा, पण नीट, कॉन्फिडंट आणि प्रेझेंटेबल दिसायचं. तर कसं, स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायचं. कळते का, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देता तेव्हा समोरचा देतो. तुम्ही स्वतःला जेव्हा तुमची स्वतःची किंमत तुम्ही कमी करून जेव्हा घेता स्वतः, तर पुढचं तर तुम्हाला कसं किंमत देणार. तुम्हाला आधी स्वतःला किंमत दिली पाहिजे, तरच व्यक्ती पुढचा तुम्हाला किंमत देणार. कॉन्फिडन्स हा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. म्हणून आपण किती कॉन्फिडंट आहोत एखाद्या गोष्टीबद्दल हे आधी तुम्ही स्वतः पुढच्याला दाखवलं पाहिजे, तरच पुढचे व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवतील, तुमचा आदर करतील आणि तुम्हाला व्हॅल्यू देतील. तर हा आहे नंबर 2. आता पॉइंट नंबर 3 आहे ओव्हर केअर, इरिटेशन. आता कसं होतं माहिती का, खूप बायका एकच चूक करतात, सतत विचारत राहतात, खाल्लंस का, कुठे आहेस, काय करतायत, हॅलो कुठे, हॅलो काय करताय, हॅलो जेवलात का, काय करायचंय. तुम्ही एकदा टिफिन पॅक करून दिलाय ना, जेवतीलच ना ते. तुम्ही जर समजा तुमचे मिस्टर सकाळी डब्बा घेऊन जात आहेत आणि किंवा कॅन्टीनमध्ये जेवत आहेत, ते ठीक आहे ना, त्यांनी जेवणारच आहेत, ते त्यांचं पण पोट आहे, त्यांना पण भूक लागते. इतकी सतत काळजी दाखवून तुम्हाला असं वाटत असेल की आपण काळजी दाखवल्यानं की पुढच्याला वाटत असेल की आपलं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे, आपल्या नवऱ्याला असं वाटत असेल की आपलं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे, तर हे चुकीचं आहे. सतत या गोष्टी विचारल्यानं पुढचा माणूस इरिटेट होतो. सुरुवातीला हे क्यूट वाटतं, बरोबर आहे, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष खरंच हे क्यूट वाटतं, पण नंतर इरिटेशन होते या सर्व गोष्टींची. माणसाला स्पेस हवा असतो. म्हणून काय करायचं, थोडं कमी बोलायचं, प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व होऊ नका. जोपर्यंत आपला नवरा आपल्याला येऊन एखादी गोष्ट विचारत नाही तोपर्यंत त्याच्या गोष्टीमध्ये आपण स्वतःहून पडायचं नाही. इथेच आपण चुकतो. असं वाटतं की त्यांची जी गोष्ट आहे, त्यांची जी प्रॉब्लेम आहे तो आपला प्रॉब्लेम आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मध्ये 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 बोलत राहतो, पण ही चुकीची गोष्ट आहे.
जेव्हा आपला नवरा आपल्याला स्वतःहून एखाद्या गोष्टीवर काहीतरी मत विचारतोय, त्याच वेळेस तुम्ही तुमचं मत द्या, तरच ते व्हॅल्युएबल आहे. तर तुम्ही तो स्वतः येऊन तुम्हाला बोलायला लागेल. अशा पद्धतीने जर तुम्ही कमी बोलायला लागलात, त्यांनी विचारलं तरच उत्तर तुम्ही जर द्यायला लागलात, तर तो स्वतः होऊन तुमची व्हॅल्यू करायला लागेल. पॉइंट नंबर 4, सायलेंट पॉवर. ही सगळ्यात पॉवरफुल ट्रिक आहे. भांडण झाले की आपण काय करतो, तर ओरडतो, आर्ग्यू करतो. पण आजपासून एक एक्सपेरिमेंट करा. शांत राहा, काहीही बोलू नका, फक्त लिसन करा. मग बघा काय होतंय. तोच कन्फ्यूज होतो, तोच विचार करायला लागतो. सायलेंट राहणं म्हणजे वीकनेस नाही, ती तुमची पॉवर आहे. आपण भांडण झाले की सतत बडबड बडबड करतो, कुणी आपलं ऐकत पण नाही, आपल्या नवऱ्यावर त्याचा काही परिणाम सुद्धा होत नाही, पण तरीही आपण बडबड करून आपलीच एनर्जी वेस्ट करतो. ही गोष्ट चुकीची आहे. जर जर कधीही भांडण झाले तर तुम्ही शांत राहायला शिका, ह्याच्यातच तुमची पॉवर आहे. आणि नंबर 5, स्वतःची व्हॅल्यू वाढवा. तुमचं आयुष्य फक्त नवऱ्याभोवती फिरत असेल तर प्रॉब्लेम इथूनच सुरू होतो. तुमचे हॉबीज ठेवा, फ्रेंड्स ठेवा, स्वतःचं काम ठेवा. जेव्हा त्याला दिसतं की ती माझ्यावर डिपेंड नाहीये, तेव्हा त्याची थिंकिंग चेंज होते आणि तोच तुमच्याकडे जास्त येतो. तर सत्य काय आहे माहितीये का, नवरा बदलत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः बदलत नाही. ही हार्श रियालिटी आहे, पण ट्रू आहे. समजलं? तर आजपासून या 5 सवयी सुरू करा. फक्त आणि फक्त 15 दिवस तुम्ही या गोष्टी ट्राय करा. आणि फरक नाही दिसला तर तुम्ही स्वतः मला येऊन कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ फेक आहे. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.